कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। या जगामध्ये प्रत्येक माणसाला वाटतंय की आमच्या जीवनात आमच्या घरी आमच्या परिवारामध्ये लक्ष्मी प्राप्त झाली पाहिजे, आम्ही श्रीमंत झालो पाहिजे, आमचं घर धनधान्य संपन्न झालं पाहिजे। प्रत्येकाला वाटतं की अख्ख्या गावामध्ये आम्ही श्रीमंत असावं, आमच्या घरामध्ये लक्ष्मी असावी। पण ती लक्ष्मी येण्यासाठी काय करावं, तिला प्राप्त करण्यासाठी काय करावं हे मात्र माहिती नसतं। म्हणून सज्जन हो, आज जो मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी श्लोक सांगणार आहे, मंत्र सांगणार आहे, तो मंत्र आहे सिद्ध महामंत्र। स्वतः गोपिकांनी श्रीमद भागवतामधील असलेला सिद्ध केलेला महामंत्र आहे। अतिशय सुंदर आणि गोड असा मंत्र आहे, ऐका। तत आरभ्य नंदस्य ब्रज सर्व समृद्धिमान हरेर्निवासात्मगुणैः रमा क्रीडमभृन्नृप। हा सुंदर मंत्र जर आपण भगवान कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीसमोर अखंड जर या मंत्राचा जप करत राहिलो तर आपल्या घरामध्ये असलेली लक्ष्मी, आपल्या घरात येणारा पैसा, आपल्या घरात येणारं धन, त्या धनाची लक्ष्मी होईल। नुसतं धन येणं महत्वाचं नाही, कारण धनाच्या पाठीमागं खूप अनर्थ असतात, परंतु त्या धनाचं परिवर्तन लक्ष्मीमध्ये झालं पाहिजे। धन जर तुम्ही तुमच्या घरातलं धन, तुमच्या घरातला पैसा, त्याला जर लक्ष्मी बनवायची असेल, कारण जोपर्यंत लक्ष्मी धनाची पैशाची लक्ष्मी बनत नाही तोपर्यंत माणसाला ती सुख मिळू देत नाही। आपण पाहतो कित्येक माणसं या जगामध्ये दत्ता महाराज श्रीमंत आहेत, परंतु श्रीमंत असून सुद्धा त्यांच्या घरामध्ये सुख नाही। कित्येक लोकांच्या तक्रारी आहेत की आमच्या घरामध्ये सतत वादविवाद चालू असतात, बापाचं मुलासोबत बनत नाही, सासूचं सुनासोबत जमत नाही, घरामध्ये प्रत्येकाचे एकमेकासोबत वादविवाद असतात। पैसा खूप आहे पण उपयोग काय त्याचा? शेवटी पैसा असेल, धन असेल, ऐश्वर्य असेल, हे सगळं माणूस मिळवतो ते कशासाठी? याचं उत्तर जर काय असेल तर फक्त एकच उत्तर आहे, ते म्हणजे समाधान। आणि पोकळे महाराज, जीवनामध्ये जर समाधान नसेल तर कितीही धन मिळवलं परंतु त्या धनाचा आनंद जर नसेल तर काही उपयोग नाही। कारण धनाच्या पाठीमागं बऱ्याचदा जीवनामध्ये आपण पाहतो त्याच्या मागं अनर्थ असतात, ती माणसाला सुख मिळू देत नाही। म्हणून तर म्हणतात ना की माणसाने पैसा कमवला पाहिजे, परंतु त्या पैशाचं लक्ष्मीमध्ये त्याचं परिवर्तन झालं पाहिजे। जोपर्यंत पैशाचं परिवर्तन लक्ष्मीमध्ये होत नाही तोपर्यंत ती लक्ष्मी तुम्हाला आनंद देऊ शकत नाही। धन, आपल्या घरामध्ये येणारं धन, आपल्या घरात येणारा जो पैसा आहे सज्जन हो, त्याच्या पाठीमागे कदाचित एखाद्या गोरगरिबाचा तळतळाटही असू शकतो। म्हणून तर असं म्हणतात की प्रत्येक माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, प्रत्येक माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्या पैशाच्या, त्या धनाच्या पाठीमागे पोकळे महाराज कोणाचा तळतळाट नसावा। कारण जर त्याच्या पाठीमागे जर कोणाचा तळतळाट असेल तर ते तुम्हाला सुख मिळू देत नाही। आणि तेच धन जर तुम्ही सन्मार्गाला लावलं, दत्त महाराज शास्त्र सांगते, तुमच्या घरात येणारा जो पैसा आहे त्याच्यामधला, त्याच्यापैकी कुणी असू द्या, मग शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, भले ते महाराज जरी असले तर त्यांनी सुद्धा आम्हाला याच्यापासून दूर नाही ठेवत।
शास्त्र सांगतंय, पूज्य राष्ट्रसंत मुरारी बापू, वंदनीय बापू सांगतात की आपल्या जीवनातला 10% भाग संसारातला आपण गोरगरिबासाठी ज्या वेळेला देऊ ना, त्यावेळेला आपल्या घरात असलेलं धन, आपल्या घरात असलेला पैसा त्याची लक्ष्मी झाल्याशिवाय राहत नाही. मग ती लक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये आनंद देते, सुख देते, समाधान प्राप्त करून देते आणि घरामध्ये चैतन्यमय असं घर राहतं. आणि ते राहण्यासाठी, ती लक्ष्मी सदैव आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी या मंत्राचा मी पुन्हा एकदा म्हणतो, ऐका लक्ष देऊन. आपण सर्वांनी या मंत्राचा भगवान परमात्म्याच्या समोर बसून या मंत्राचा जप करावा, जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्य संपन्नता प्राप्त होईल आणि आपल्याला त्याच्यापासून, त्या लक्ष्मीपासून आनंदही प्राप्त होईल. तर तो मंत्र असा आहे, ऐका. तत आरभ्य नंदस्य ब्रज सर्व समृद्धिमान हरेर्निवासात्मगुणैः रमा क्रीडम भृङ्गुपः.